नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 93. खुश रहो खुद को देखने वाले. खुश रहो खुद को देखने वाले, वरना खुदा को किसने देखा है. खुश रहो खुद को देखने वालों, वरना खुदा को किसने देखा है. आपल्या असणेपणाचे भान आपण कोणते शास्त्र ग्रंथ वाचून मिळवले आहे. आपल्या शुद्ध असणेपणाचे भान आपण कोणते शास्त्र ग्रंथ वाचून मिळवले आहे. जे जे मानव निर्मित दिसते ते खरे जग नाही. जे जे मानव निर्मित दिसते ते खरे जग नाही. इमारती, वाडे, पुले, धरणे दिसतात, पण ते असतात केवळ दगड, विटा, माती इत्यादी साधनांनी मुद्दाम बनवलेले वापराकरता योग्य असे आकार. आपल्याला शरीरावरचे कपडेच प्रथम दिसतात, म्हणजे प्रथम आपल्याला आच्छादने दिसतात. निरनिळ्या रंगाचे, निरनिळ्या आकाराचे मुद्दाम तयार केलेले असे. वस्तुतः ते मुळात फक्त आणि फक्त कापूसच असतात. तेच प्रथम जग म्हणून आपल्याला दिसतात, पण ते खरे जग नाही. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, लोक केवळ या जगाच्या कल्पनेत किंवा स्वप्नात मात्र खरोखरचे दुःख भोगत आहेत. म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आपण सर्व केवळ आपल्या या जगाच्या खोट्या कल्पनेत किंवा या जगाच्या स्वप्नात मात्र खरोखरचेच दुःख भोगत आहो. किती मार्मिक गोष्ट श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला सांगत आहेत. त्या मानाने कल्पित जगातील सुख मात्र आपण कमी भोगतो. त्या मानाने कल्पित जगातील सुख मात्र आपण कमी भोगतो. हरिवंशराय बच्चन एका ठिकाणी म्हणतात, जिंदगी अपनी मन की हो तो अच्छा. जिंदगी अपनी मन की हो तो अच्छा, और न हो तो और भी अच्छा. जिंदगी अपनी मन की हो तो अच्छा, और न हो तो और भी अच्छा. म्हणूनच मी आहे हे खरे आहे की मी अमुक तमुक, यात मी ब्रह्म आहे हे शब्दज्ञान पण आले. म्हणूनच मी आहे हे खरे आहे की मी अमुक तमुक आहे हे खरे, याचा शोध स्वतःच स्वतः करता हेतुरहित राहून घ्या. भिन्न भिन्न काळी अनेक व्यक्ती परत्वे भिन्न भिन्न वाटतात. त्यांच्या अहमवृत्ती हजारो करोडो असतील, पण त्याला आधार त्यांचा आपण आहो असा आपलाच शुद्ध असणेपणाच आहे. उदाहरण द्यायचेच झाल्यास, भिन्न भिन्न आकार रंग असलेल्या सोन्याच्या अलंकारात सोने म्हणून जे काही असते ते एकच एक सोने म्हणूनच आहे. श्री रमण महर्षी यालाच अजातवाद म्हणतात. श्री रमण महर्षी यालाच अजातवाद म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज यालाच आपले आपण म्हणून असलेले शुद्ध असणेपण म्हणतात.
यालाच एक जीव वाद किंवा दृष्टीसृष्टी वाद म्हणतात. बरे असो. म्हणून कल्पनेचे विचाराचे मूळ शोधा. शोध घेत रहा, शंका घेत रहा. त्यात जे टिकेल तेच तुमचे स्वरूप व जे टिकणार नाही ते मात्र आपोआप गळेल, त्याची काळजी करू नका. म्हणून प्रथम मी कोण हे शोधा, असे श्री रमण महर्षी नेहमी म्हणतात. वस्तुतः रूप रस गंध नाद स्पर्श हे कळणे ज्यामुळे शक्य होते ते आपले असणे पण आपल्यातच आहे. म्हणून जे आपल्यात नाही ते आपल्याला बाहेर दिसूच शकत नाही. म्हणून जे आपल्यात नाही ते आपल्याला बाहेर दिसूच शकत नाही. म्हणून दृश्य म्हणजे रूप रस गंध नाद स्पर्श व हे कळणे ज्याच्यामुळे शक्य होते ते यांचे मूळ एकच आहे. याचे मूळ एकच आहे. त्याचाच शोध घ्या, असे सर्व आत्मसाक्षात्कारी संत मंडळी सांगतात. कल्पनेत, विचारात, शब्द जंजाळात राहण्यापेक्षा आत्मभावात राहणे कधीही जास्त सोपे आहे, कारण ते तुमचेच आहे. कल्पनेत, विचारात, शब्द जंजाळात राहण्यापेक्षा आत्मभावात राहणे कधीही जास्त सोपे आहे, कारण काय, इथे तुमचेच स्वरूप आहे. या 7 बारावर तुमचेच नाव आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपला जन्म आपल्या स्वतःच्या इच्छेने झालेला नाही. आपला जन्म आपल्या स्वतःच्या इच्छेने झाला नाही, कोणाच्या तरी न राहुलेल्या कामवासनेद्वारा म्हणजेच केवळ करमणुकीतून झाला आहे. म्हणूनच परत तेच सांगावे वाटते, लाई ह्यात आये कजा ले चली चले, अपनी खुशी आये न अपने खुशी चले. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की माझे म्हणणे हे जर एखाद्याच्या लक्षात राहिले तर त्याला मांडी घालून पद्मासन वगैरे घालून ध्यानाला बसण्याची मुळीच आवश्यकता नाही. म्हणजे काय, तो नेहमी सहज समाधीतच म्हणजेच जागृत सुषुप्तीतच असेल. म्हणजेच काय, जागेपणी झोपलेल्या माणसासारखा अलिप्त आणि असंग असेल. श्री निसर्गदत्त महाराज वर्णन करत असलेली समाधी ही चढणारी आणि उतरणारी नाही. खरं म्हणजे आपल्यासारख्या सामान्य माणसांना समाधी वगैरे काय असते ती काही नक्की माहित नाही, आणि तसा अनुभव पण नाही, आणि आता तो मिळावा अशी इच्छा पण नाही आणि वेळ पण नाही. म्हणून आपण इथे फक्त हे शाब्दिकरित्या सांगतो की हे इथे फक्त कोड करतो की निसर्गदत्त महाराज वर्णन करत असलेली समाधी ही चढणारी आणि उतरणारी नाही. आपल्याला हे चढणारी आणि उतरणारी जे आहे ते मुळीच कळत नाही. असो, श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की कितीही मोठा योगी, कितीही मोठा साधक असला तरी तो व्यवहारात आल्यावर मात्र एकमेकांच्या अंगावर धावून जातो, एकमेकाशी तावातावाने बोलतो, एक दुसऱ्यावर तो खेसकतानाच दिसतो. तात्पर्य, समाधीचा अर्थ जर शांत निवांतपणे केवळ आपल्या असणेपणातच असणे हाच असेल तर समाधी शब्द न वापरला तरी चालेल.
तात्पर्य समाधीचा अर्थ शांत निवांतपणे केवळ आपल्या असणेपणातच असणे हाच असेल तर समाधी शब्द न वापरला तरी चालेल, कारण या समाधी शब्दामुळे खूपच गैरसमज होतात, खूपच गोंधळ होतात वगैरे वगैरे. म्हणून कदाचित श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, फक्त असा, फक्त शांत बसा, विचलित होऊ नका. महाराज म्हणतात, लोक अध्यात्माबाबत बोलताना दिसतात खरे, लोक अध्यात्माबाबत बोलताना दिसतात खरे, पण या अध्यात्माच्या प्रक्रियेत ते मुख्य स्व हा बाळगतातच, ते मुख्य स्व हा बाळगतातच. डोळे मिटल्यानंतर जे काही अथांग काळे निळे कधी गुलाबी असे दिसते किंवा एखाद्या वेळा काही दिसत पण नाही, तोच आपला असणेपणा आहे. उघड्या डोळ्यांनी बसा की डोळे मिटून बसा, त्या असणेपणात किंवा तुमच्यात काही फरक पडत नाही हेच ओळखा. वेळात वेळ काढून ज्यात काही फरक पडत नाही त्याच्याशी सलगी करा, त्याच्याशी मैत्री करा, त्याच्या जवळ करा. पण असे करताना एक मात्र लक्षात ठेवा की दुसऱ्या कशालाच जवळ घेऊ नका, दुसऱ्या कशालाच जवळ घेऊ नका, नाहीतर तुमच्या जवळ काहीच राहणार नाही, नाहीतर तुमच्या जवळ काहीच राहणार नाही. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की आपण हे शरीर, हा चेहरा, ही आपली विद्वत्ता, हे आपले शहाणपण, हे सर्व आपण आपल्या मालकीचेच समजतो. आपली सुदृढ शरीर आरोग्यता आपलीच मानतो. पण आपण कानांनी ऐकतो, डोळ्यांनी पाहतो इत्यादी, पण या ऐकण्यावर, या पाहण्यावर आपण मी पाहतो, मी ऐकतो असा शिक्का मारतो. पण ज्यामुळे हे शक्य होते ते काय आहे याकडे अजिबात लक्ष देत नाही. तुम्ही जे काही उत्तर द्याल, योग्य किंवा अयोग्य, दोन्ही उत्तरे ज्यामुळे शक्य होत आहेत ते आहे आपले शुद्ध असणेपण, ते आहे आपले शुद्ध असणेपण. पंचमहाभूते कधीही नष्ट होत नाही, पंचमहाभूते कधीही नष्ट होत नाही. यालाच वेदांतात पंचीकरण असे म्हणतात, यालाच पंचीकरण असे म्हणतात. काही लोक याचे त्रिकरण म्हणून पण वर्णन करतात, पण जास्तीत जास्त पंचीकरण जास्त परिचित आहे. या पंचीकरणानुसार ही पंचमहाभूते एक एकटी स्वतंत्र कधीच नसतात. या पंचीकरणानुसार ही महाभूते एक एकटी स्वतंत्र कधीच नसतात. एक मुख्य तर इतर चार त्यामध्ये अंशतः असतात, एक मुख्य तर इतर चार त्यात अंशतः असतात. त्यामुळे त्यांचा आपसात अविरत संघर्ष चालू असतो आणि यातूनच पंचमहाभूताशी संबंधित असे पंच ज्ञानेंद्रिय हे कार्यरत होतात आणि यातूनच पंचमहाभूताशी संबंधित असे पंच ज्ञानेंद्रिय कार्यरत होतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की जो हे सर्व जाणतो, जो हे सर्व जाणतो तो आपोआप पंचमहाभूतांच्या आधीचा आहे, पंच ज्ञानेंद्रियाच्या ज्ञानाचा आधीचा आहे. असा हे सर्व जाणणारा मृत्यूसमयी पण जणू आनंद सागरातच असतो. त्याला मग तो देहाची व मनाची सोबत करत नाही, मग तो देहाची आणि मनाची सोबत घेत नाही किंवा त्याची ती सोबत आपोआप सुटते. त्याचा परिणाम म्हणजे देह मनाच्या अनुषंगाने आलेल्या
आधी व्याधी पासून तो सदैव अलिप्त राहतो व आकाशाप्रमाणे असंग राहतो. पण क्षणिक आनंदाच्या मागे लागल्यामुळे देहबुद्धी स्थिरावते हे लक्षात घेणे अत्यावश्यक आहे. ज्याने हा पंचमहाभूताचा खेळ ओळखला म्हणजे दुरून पाहिला त्याने जणू भोज्यालाच स्पर्श केला आहे. जो प्रथमच आपणहून या खेळातून आऊट झाला आहे त्याला आता परत आऊट करणे शक्य नाही. तो आता फक्त असतो. जो हे पंचमहाभूतांचे पंचज्ञानेंद्रियाच्या ज्ञानाचे बदल जाणतो तो आता बदलेल काय? केवळ जे अपरिवर्तनीय आहे आधीचे आहे तेच परिवर्तन अनुभवू शकते. जो पाण्यात पोहू शकतो तोच पाण्याच्या बाहेर पण येऊ शकतो. तात्पर्य काय? मुक्ती ही कुठून मिळवायची नाही. मुक्ती ही कशापासून मिळवायची नाही. तो आपला सहज स्वभाव आहे. मी व्यर्थच देह मनाला माझे माझे म्हणून त्यात अडकवून घेतले आहे. हे मनापासून कळताच तो तिथल्या तिथेच काहीही प्रयत्न न करता जसाच्या तसा म्हणजे मुक्तच आहे असे श्री रमण महर्षी पण म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज एका निरूपणात म्हणतात की मला लोक जितका लायक ठरवतील तितका मला विसावा कमी. जितके लोक मला लायक ठरवतील तितका मला विसावा कमी आणि जितका नालायक ठरवतील तितका विसावा जास्त. निर्विकल्पाला कल्पना आली होय मी अमुक तमुक आहे हे आले व मग या कल्पनेच्या तुरुंगात उगाच 81 वर्ष गेली. हे निसर्गदत्त महाराजांनी आपल्याविषयी म्हटले आहे. ईश्वर ही पण एक कल्पनाच आहे. ईश्वर मला ओळखतो किंवा मी ईश्वराला ओळखतो असे एकमेकांना ओळखणे इथे नाही. कारण काय की ईश्वर ही केवळ एक लोकवार्ता आहे. परंपरेने चालत आलेली मान्य अशी रूढी आहे, कल्पना आहे. आणि कुठलीही कल्पना ही कालानेच बांधलेली असते. जसे एखादा राजा 5च मिनिटे झोपतो, जसे एखादा राजा 5च मिनिटे झोपतो व स्वप्नात मात्र भिकारी म्हणून 100 वर्षे जगून घेतो. स्वप्नात मात्र 100 वर्षे जगून घेतो. पण जागा झाला तर तो राजाच्या राजाच असतो, तसाच असतो. राजा जनकाला हाच प्रश्न पडला होता. राजा जनकाला हाच प्रश्न पडला होता. त्याला स्वप्न दिसले. एका युद्धात त्याचा पराजय झाला. त्याला बंदीशाळेत टाकण्यात आले. पण राजनीती म्हणून एका राजाने दुसऱ्या राजाशी कसे वागावे या संकेतानुसार त्याला राजा म्हणून सोडण्यात आले. मग जखमी आणि रक्तबंबाळ असा राजा अन्नासाठी तडफडू लागला आणि एकदा एका ठिकाणी अन्न वाटणाऱ्या भिकाऱ्यांच्या रांगेत तो उभा राहिला. अनेक दिवसाचा उपाशी तापाशी असा तो राजा आपला रांगेत कधी नंबर येईल याची वाट पाहू लागला. इकडे भांड्यातील खिचडी संपत आली होती. शेवटी कसाबसा राजा सेवकाजवळ गेला. सेवकांनी खरडून खरडून बुडी लागलेली काही खिचडी त्याच्या कटोऱ्यात टाकली. राजाने पहिला घास तोंडात टाकणार म्हणून खिचडीचा तो घास उचलताच उंच शिखरावर बसलेली एक घार क्षणार्धात झेपावली आणि त्यांनी त्या घारीने सर्व खिचडी कटोऱ्यासहित घेऊन उडाली आणि त्या धडपडीत राजाच्या हाती असलेला घास पण मातीत पडला.
राजा एकदम जागा झाला. त्याला धरधरून घाम सुटला. पाहतो काय, आपण आपल्या शयनकक्षेत अगदी सुखरूप आहोत. तो राजा जिज्ञासू होता, म्हणूनच त्याला प्रश्न पडला, हे सत्य की ते सत्य? हे सत्य की ते सत्य? ये सच या ओ सच? ये सच या ओ सच? नमस्कार.